आरक्षण मान्य न्यायालयात मग गप्पा सांगितलं आवाज तुम्हाला लगेच आता आवाज वाढी तुम्ही गप्पा सकाळी सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आहे मग आवाज वाढावा लागतोय मला मग का करावं मगच बटन फिरावं लागतंय मला त्याचं बटन संपलं फिरू फिरू मान्य सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आणि जे क्युरिटी पिटिशन दाखल केलेले ते आरक्षण मिळेपर्यंत आणि सगळ्या स्वैराच्या माध्यमातून जर एखादा मराठा विसरून राहिला जुळला नाही तर त्यासाठी आपण त्यांना अशी मागणी केली 100% आरक्षण ते मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षणातल्या सगळ्या क्षेत्रातलं 100% मोफत शिक्षण करण्यात यावं आणि हे आरक्षण मिळेपर्यंत क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून मिळणारं आरक्षण आणि ते मिळेपर्यंत आणि सगळ्या स्वैराच्या माध्यमातून जर एखादा माझा मराठा भाऊ हुकला तर त्यासाठी हे मोफत शिक्षण आणि ज्या सरकारी भरत्या तुम्ही करणार आहे आरक्षण मिळेपर्यंत त्या करायच्या नाही तर आज जर तुम्हाला त्या भरत्या शासकीय करायच्या असल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करायच्या या मुद्द्यात त्यांनी असं दिलंय राज्यातील मुलींना KG to PG शिक्षण देण्याचा शासनानं निर्णय निर्गमित करण्यात येत आहे पण मुलींना म्हणले मुलं दिले सोडून खुटी पाचर ठेवणारच आणि मी नेमक्या खुट्या चुकतो सध्या 100% द्यायचं कबूल केलं दिलेच अर्धवट परत मग मी बोललो की ते म्हणते ते किती दिलं तरी ऐकतच नाही दुरुस्त्याच पाठवतात दुरुस्ती मी केली तुम्ही केली मग इथं काय म्हणती 100% सगळ्या क्षेत्रातलं मोफत शिक्षण देण्यात यावं आरक्षण मिळेपर्यंत आणि नोकऱ्या आरक्षण मिळेपर्यंत त्याच्यातल्या आमच्या जागा भरायच्या नाही तुम्हाला जर त्यांच्या भरायच्या असल्यात भरा लोकांच्या लेकराचा वाटोळ हो या मताच्या आम्ही नाही पण आमच्या जागा सोडू आता हे मोफत शिक्षण करतो म्हणले त्याचं तार झाला दिलं ना 8 झालं तसं याचा सुद्धा शासन निर्णय लागणार आहे त्याचा सुद्धा निर्णय चांगले घेतले त्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही काहीच म्हणणं नाही फक्त याचे शासन निर्णय आवश्यक आता हे असला यासाठी एखादा बरं का मला मी खरं खरं सांगत असतो वाचायला टाइम नाही मिळाला एवढं मोठं दप्तर दिलंय टाइम पण नाही काय थांबा मात्र पुढं ना काय होते तुला सांगा तुम्ही का बसा काय म्हणजे ह्या आमचं घेतो ना पुढे सोडवणार तुमचंच घेऊन पळत होत मध्ये त्या का खाली आधी एक मार्ग लागून द्या मला तुमच्या शाळाचा मध्ये जाणता लेकराचं कल्याण हो ना तुमच्या शाळाच मध्ये तुमच्या घ्या परवानगी ना आमच्या घ्या फिया तुम्ही काय माहित फी भरायला कापशी एक करू ना राहो लागून द्या स्वतःला लेकर लय लांबून आले मी रात्री त्या याच्यावरून आलोय पनवेल मार्गे रोडवर झोपले होते हे पोरं मी स्वतः बघितलं हे साधे कष्ट नाही घे
आपण एक एक मार्ग काढू. सगळं जर एखाद्या गुंतलं तर कोणतंच नाही व्हायचं. लय प्रॉब्लेम येते. समजून घ्या, तुमच्या मुद्द्याला खोडत नाही, अजिबात नाही. 100% घेईन शब्द आहे म्हणून जरा घ्या तुम्हाला. पण मला एक एक मार्ग काढू द्या, जातीचं कल्याण होईल याचं. लय मोठं घेतल्यावर मग होत नसतं आणि लोक विकत राहत असतात. हे पोरं रस्त्यानं झोपलेले बघितल्यात, गाड्या लावून मी गाड्यापाशी इतके एक वचनी येत आणि इतके शब्दात जाग झाले. काही धिंगाण नाही करायचं म्हणलं, काही करत नाहीत. खुशाल बसू दे, ओढत बसा म्हणलं तर किती 6-7 घंटे झाले जागर बसू. हे पदरात पडायचं काहीतरी आपल्याला. याच्यात फक्त त्यांनी मोफत शिक्षणात हा बदल करावा आणि ते लवकरात लवकर द्यावं. संध्याकाळ पोहोचच आजच.